नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तुमची एनर्जी लेवल चेक करायची आहे. सो त्यासाठी मी इथे 4 पाइल्स रेडी करणार आहे. पाइल नंबर 1, पाइल नंबर 2, पाइल नंबर 3 आणि पाइल नंबर 4. पाइल नंबर 1 प्लम हे चित्र आहे. पाइल नंबर 2 येलो हा कलर आहे. पाइल नंबर 3 अजुरे हा कलर आहे. आणि पाइल नंबर 4 रोज हा एक कलर आहे. प्रत्येक कलर ही सुद्धा एक एनर्जी असते. सो या कलर मागे काय एनर्जी आहे ती पण आपण आज बघायची. पाइल नंबर 1 साठी प्लमसाठी आम्ही ॲमेथाइज्ड हा क्रिस्टल इथे पाइल नंबर 1 साठी दिला आहे. पाइल नंबर 2 साठी गोल्डन क्वार्टर्स हा क्रिस्टल देते मी. पाइल नंबर 3 साठी लापिस लाजुली हा क्रिस्टल देते. आणि पाइल नंबर 4 साठी कार्नेलियन हा क्रिस्टल देते. सो या क्रिस्टलवरून किंवा या कलर्सवरून तुम्ही सिलेक्ट करा. आणि सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टँड आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल, तुमची एनर्जी चेक करता येईल. सो आपण पाहूया या कलर मागची आणि आपण जे कार्ड्स यानंतर सिलेक्ट करणार आहोत ते तुमची काय एनर्जी, काय वाईब्स दाखवतात ते आपण पाहूया. सो आता रीडिंगला स्टार्ट करूया आपण. पाइल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. हा ड्रेक जो आहे ॲस्ट्रोचा तो मी 4 विभागात करून घेतलेला आहे. एकामध्ये सगळ्या राशी आहेत, एकामध्ये सगळे स्थानं आहेत कुंडलीतली, एकामध्ये सगळे ग्रह आहेत आणि एकामध्ये त्याच्या पोझिशन्स आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या छटा आहेत ग्रहांच्या किंवा काय. सो आपण ह्या पद्धतीने एक ओव्हरऑल ग्रहांची एनर्जी काय, प्लॅनेटरी एनर्जी काय आहे, त्याप्रमाणे तुमचे वाईब्स काय. दुसरं म्हणजे कलर जो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे इंट्युटिव्हली, तर त्याच्या वाईब्स काय आहेत. दुसरं स्पिरिट ॲनिमलसुद्धा आपण पाहणार आहोत. सो ओव्हरऑल तुमची एनर्जी काय, एनर्जी लेवल काय असेल, तुम्हाला काय मेसेज आहे, कुठे काय चेंजेस करण्याची गरज आहे ते आपण पाहू. या प्रत्येकातलं एक एक कार्ड मी सिलेक्ट करणार आहे. फिफ्थ हाऊस आलेलं आहे. फिफ्थ हाऊस हे आपल्या प्रेमाचं आहे, आपल्या संततीचं आहे, आपल्या कलागुणांचं आहे फिफ्थ हाऊस. सो फिफ्थ हाऊसमध्ये चंद्र, ॲक्वेरियस म्हणजे कुंभ राशीचा चंद्र पंचमामध्ये आणि त्याची सध्याची पोझिशन काय आहे पाहूया फिफ्थ हाऊसमध्ये. वेस्टा ही पोझिशन आहे. सो बघणार आहोत आपण चा अर्थ काय आहे तो. सो ही प्लॅनेटरी एनर्जी आहे. स्पिरिट ॲनिमल पाहूया. हमिंग बर्ड, तुमची चक्रा काय मेसेज देते ते पाहूया.
गिल्ट हे सोलर चक्र आहे, सोलर प्लेक्सस चक्र. आणि आणि गायडन्स काय आहे तो पाहूया आपण. गायडन्स काय आहे तो, गायडन्सची कार्ड्स काढूया 2. चला 2च कार्ड आहेत बरोबर. सो फर्स्ट कार्ड सांगतं नो पॉज पोस्टपोन्ड आणि रिलीज द ओल्ड अँड रेस्ट. हा एक मेसेज आहे, तो आपण वाचूया नंतर. सो ही एक तुमची एनर्जी आहे, ती ओव्हरऑल आता काय मेसेज देते आहे ते पाहूया आपण. इथे ही प्लमची एनर्जी आहे ना, ही प्लमची एनर्जी काय सांगते की हा मेसेज आहे ओव्हरकम युअर चॅलेंजेस. हा कलर एक डिवोशन दाखवतो, डेडिकेशन, एखाद्या गोष्टीबद्दल कमिटमेंट. एक जिथे एक आपण एक डेडिकेशन कोणत्या गोष्टीसाठी देतो, कमिटेड कुठल्या गोष्टीसाठी, जी गोष्ट आपल्या हार्टला टच करत असते, एक किंवा आपलं एक लाईफ पर्पज असेल, एखाद्या गोष्टी लाईफमध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच आहेत, हे आपलं पर्पजच आहे, एक जीवनाचा मार्गच आहे. सो त्यासाठी आपण डिवोटेड असतो, कमिटेड असतो. मग तुम्हाला तुमच्या फ्रेंडशिपमध्ये, रिलेशनशिपमध्ये जर बॉन्डिंग आणायचं असेल तर हा कलर तुम्हाला एक मदत करतो. म्हणजे जर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला रिलेशनशिपमध्ये जर काही चेंजेस हवे असतील किंवा काय, तर तो एक तुम्ही ह्या कलरची एनर्जी, म्हणजे तुम्ही हा कलर तुमच्या घरामध्ये यूज करू शकता किंवा त्या कलरचे कपडे वापरू शकता, ज्वेलरी, किंवा मग तुम्ही स्वतः हे प्लम्स खाऊ शकता की जेणेकरून ही ऊर्जा जी आहे ती तुमच्या लाईफमध्ये येईल. कारण ही एक प्रकारची बॉन्ड निर्माण करणारी आहे, रिलेशनशिपमध्ये म्हणा, कुठल्याही गोष्टीशी एक कनेक्शन साधून देणारी ही एनर्जी आहे, प्लमची एनर्जी. सो इथे हा हमिंग बर्डचं पण आहे, पण हमिंग बर्ड हे काय आहे की फार एनर्जेटिक बर्ड आहे हा. ह्या बर्डला माहीत असतं की आपलं नेक्टर आपण कुठे कुठे साठवून ठेवलेलं, कुठे कुठे मधाचा साठा केलेला आहे. मग जेव्हा कधी गरज आहे नरिशमेंटची, तेव्हा ती तो जो साठा आहे त्याचा उपयोग ते करतं, ते शोधून काढतं त्या ठिकाणी. तसं इथे मेसेज काय आहे की तुम्हाला जर काही एक गिल्ट हे जे कार्ड आहे ना, जर काही उदासीनता वाटत असेल, काही दुःख वाटत असेल, काही बाबतीमध्ये एक थोडीसं डिसअपॉइंटमेंट मे बी असेल, तर त्यावेळी आपल्याला रिजोनेट करण्याच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या तुम्ही शोधून काढणं गरजेचं आहे. आणि हे पंचम स्थानामधला पंचमामध्ये चंद्र, आणि तो पण ॲक्वेरियसचा, कुंभ राशीचा. मुळात कुंभ राशी शनीची आहे. सो तिथे एक प्रिन्सिपलची रास आहे, कुठेतरी एक ह्युमॅनिटीची रास आहे. कारण 11वं स्थान ॲक्वेरियस हे कालपुरुष कुंडलीमध्ये 11वं स्थान दर्शवतं. आणि 11वं स्थान हे आपलं पब्लिक रिलेशन किंवा आपले जे फ्रेंड्स सर्कल्स असतात किंवा आपली कम्युनिटी किंवा तुम्ही तुमचे कलेक्टिव्ह एक्सप्रेशन्स कुठे दाखवता, म्हणजे एखादं गॅदरिंग असेल किंवा सोशल पार्टीज असतील किंवा काय, जे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जे कलेक्टिव्हली करता ते 11वं स्थान दर्शवतं. आणि ती 11व्या स्थानाची रास ही पंचमामध्ये आहे. इनफॅक्ट पंचमाच्या सप्तमामध्ये समोरासमोर हीच रास येते. आणि पंचम स्थान हे प्रेमाचं आहे, तुमच्या रिलेशनशिपचं, एक रोमॅन्सचं, संततीचं, विद्या मिळवण्याचं, तुमच्या सगळ्या कलागुणांचं स्थान हे पंचम स्थान आहे. सो इथे ॲक्वेरियस रास काय सांगते की तुम्ही भरभरून द्यायचं आहे दुसऱ्याला. हा घडा रिता करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या ह्युमॅनिटीसाठी, तुमचं जे विश्व आहे, तुमचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत, कनेक्शन्स आहेत, सोशली तुम्ही वावरता, एक समाजाप्रती तुमची जी एक बांधिलकी आहे
त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी एक योगदान देणं गरजेचं आहे, कारण सॅटर्न आहे. तर सॅटर्न हा एक प्रिन्सिपल डिसिप्लिनचा एक ग्रह आहे म्हणता येईल, की ॲम्बिशियस आणि समाजातले दीन दुबळे असतात त्यांचा ग्रह आहे सॅटर्न. सो त्यांच्या ती रास ही तुमच्या पंचमात येते. सो तुम्ही पंचम स्थान हे प्रेम आहे. सो तुम्ही तुमच्या प्रेमाचा उपयोग, तुमच्या कलांचा उपयोग, तुमच्या बुद्धीचा उपयोग हा एक कुठेतरी समाजासाठी करणं गरजेचं आहे. तो घडा तुम्ही रिता करणं, कोणाची तरी एक तहान भागवणं गरजेचं आहे असं आहे. पण त्याचवेळी एक कॉशन पण आहे इथे. त्याचवेळी तुम्हाला असंही वाटतं कामा नये की तुम्हीच सगळं करताय, इतर कोणी काही करत नाही आहे. जेव्हा तुम्ही ह्या काही बाबतीमध्ये तुमचे रिलेशनशिप सांभाळताना, समाजातलं तुमचं स्थान सांभाळताना, समाजामध्ये वावरताना तुम्ही काही देऊ करताय तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुम्ही जे काही त्यांना मदत होईल किंवा काय होईल हा जर तुमचा भाव असेल एखाद्या गोष्टीमध्ये, किंवा त्यासाठी काही एफर्ट्स घेत असाल त्यांच्यामधल्या रिलेशनशिपबाबत, तर कुठेतरी तुमच्या मनामध्ये तुम्ही स्वतः जास्त एक्झर्शन घ्यायचं नाही आहे. इथे काय आलं की तुम्ही स्वतः प्रेशर घ्यायचं नाही आहे. तुम्ही हे जे काय करताय ना ते एक प्रकारे एन्जॉयबल व्हायला हवं. एक त्यातून तुम्हालाही आनंद मिळायला हवा. हा वेस्टा ही काय ही हा चुलीतला जो अग्नी आहे ना, चुलीतला अग्नी तो स्वतः पेटून पूर्ण घराचं पोषण करत असतो, तो स्वतः जळत असतो. सो ही एक एनर्जी आहे की तुम्ही स्वतः काहीतरी करताय, तुमचे एफर्ट्स घेताय, तुम्ही श्रम करताय, पण इतरांसाठी काहीतरी मे बी करत असाल, पण त्यामध्ये तुमचं स्वतःचं एक्झर्शन होता नाही. तुम्ही स्वतःमध्ये कुठेतरी थांबलं पाहिजे. मग त्या ठिकाणी ते गिल्ट तुमच्याकडे येता कामा नये. हे कार्ड सांगतं सोलर प्लेक्ससचं की मग तिथे तुम्ही तुमच्या बाबतीत फर्म राहणं गरजेचं आहे. इथे हा मेसेज आहे ना, द रिलीज द ओल्ड अँड द रेस्ट. रिलीज ऑल द प्रेशर्स अँड एक्सपेक्टेशन्स वेईंग यू डाऊन. म्हणजे इतर लोक तुम्हाला तुमच्या रिलेशन्समध्ये तुम्हाला भले प्रेशराईज करतील, त्यांच्या खऱ्या अपेक्षा असतील तुमच्यासाठी, तुम्हालासुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायचं असेल, पण त्या अपेक्षांचं ओझं तुमच्यावरती होता कामा नये. तिथे मग तुम्ही स्वतःला थांबलं पाहिजे. वेट, पोस्टपोन, पॉज, से नो हे कार्ड त्यासाठी सांगतं. शेड इट ऑल so you can recover before moving into the time of renewal. मग असं जर एक्सपेक्टेशन्सचं तुम्ही आणि एक कुठेतरी ओझं घेऊन जर तुम्ही जगत असाल ना, तर ते रिलीज करण्याची गरज आहे इथे, असा आहे मेसेज. दुसरं म्हणजे एक ही ॲक्वेरियस रास आहे. मुळात पारंपरिक ह्याच्यात बघितलं आपण जर वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये, तर ॲक्वेरियस रास ही शनीची आहे. पण जर मॉडर्न एस्ट्रॉलॉजीचा विचार केला ना, तर युरेनससुद्धा ॲक्वेरियसला रूल करतो. युरेनस हा कसा मॉडर्न ग्रह आहे, ह्या आजच्या काळाचा ग्रह आहे, हर्षल. सो एक जसं सॅटर्न तुम्हाला सांगतो की एक सोसायटी तुमच्याकडून ज्या एक्सपेक्टेशन्स एक्सपेक्ट करते, किंवा काही तुमचे कॉन्टॅक्ट्स, तुमचे रिलेशनशिप, तुमची फ्रेंडशिप यांच्या जशा तुमच्याबाबत एक्सपेक्टेशन्स असतात, सो त्या एक्सपेक्टेशनचा आपण विचार केला पाहिजे. त्याच्याशी समाजाशी बांधिलकी असणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे एक आपली एक रेप्युटेशन जी आहे समाजामध्ये ती जपणं गरजेचं आहे, हे सॅटर्न सांगतो. पण हर्षलसुद्धा काय सांगतो की तुम्ही स्वतःला मुक्त करा, या एक ट्रेडिशनच्या बंधनातून मुक्त करा. हर्षल हा नव्या युगाचा ग्रह आहे, एक प्रकारे रिबेल वृत्तीचा ग्रह आहे. म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी न मानणारा, काहीतरी नवीन गोष्टीचं इनोव्हेटिव्ह ग्रह आहे तो. सो तो काय तुम्हाला सांगतो, या पारंपरिक गोष्टी पाळू नका, एक स्वतःला त्यातून फ्री करा, मुक्त करा. इतरांचे ओपिनियन्स, इतरांच्या अपेक्षा यातून मुक्त करा तुम्ही स्वतःला, आणि एक आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याची तुम्ही स्वतःची हे. सो एक प्रकारे ह्यामध्ये या दोन एनर्जीज आहेत. तुम्हाला त्या दोघांमध्ये समन्वय साधायचा. तुम्हाला समाजाप्रती तुमची एक बांधिलकी जपायचीच आहे, पण जसं हर्षल सांगतो त्याप्रमाणे कुठेतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन सुद्धा तुम्ही स्वतःला एक एक्सप्रेस करणं गरजेचं आहे असं. हा एक त्यामध्ये एक दुसरा मेसेज आहे. दुसरं
तर जेव्हा तुम्ही समाजामध्ये वावरताय किंवा काय, एक मिनिट ओके. सो एक समाजामध्ये वावरताना एक एक हेल्दी इन्व्हायरमेंट तुम्ही क्रिएट करा. म्हणजे जे तुमच्या एक ते म्हणतात ना, एक समानशीले व्यसनेसु सक्षम, सो तुमच्या मतांशी मिळत्या जुळत्या लोकांचा एक तुम्ही एक एक कम्युनिटी क्रिएट करा. असं काहीचं तुम्ही त्यांच्यासाठी काम करा, त्यांच्यासोबत या. आणि म्हणजे एक तुम्हाला अशा लोकांपासून एक सराउंड करा की जे एक तुमच्या विचारांशी मिळते जुळते आहेत, अशा प्रकारचं काही. हा एक मेसेज आहे इथे. दुसरं म्हणजे इनफॅक्ट हे वेस्टाचं कार्डसुद्धा तुम्हाला काय सांगतं की एक स्वतः तुम्ही एक स्वतःचा काहीतरी उपयोग करू देताय तुम्ही. हा ॲक्च्युली एक वेस्टा म्हणजे एक प्रकारचा ॲस्ट्रॉइड आहे. एक गुरु आणि मंगळ यांच्या दरम्यान एक ॲस्ट्रॉइड आहे असं. सो सगळ्यात एक ब्राईटेस्ट म्हणतात. सो पण त्याला जे नाव दिलं आहे ना, ते एक प्रकारे तो चुलीतला अग्नी आहे ना, त्याचं नाव त्याला दिलेलं आहे. सो हे काय सांगतं, तुम्ही स्वतःला शेअर करताय इतरांच्या बेनिफिटसाठी, इतरांच्या उपयोगासाठी. तुम्ही स्वतःचा उपयोग करून देताय त्यांना. पण तुमच्याकडे सुद्धा एक एनर्जी बाकी राहिली पाहिजे. सगळं स्वाहा करून उपयोग नाही. तुमच्याकडे पण एनर्जी एक राहिली पाहिजे तुमची एक पुढच्या काळासाठी. सगळंच तुम्ही देऊन उपयोग नाही, असं काहीसं हा सांगतो, हे कार्ड सांगतो तुम्हाला. कुठल्याही पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नका. हा एक या कार्डचा मेसेज आहे की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करताना, कारण समाजामध्ये वावरताना किंवा काही ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी जपताना कुठल्याही एक अलिप्तपणे जे काही तुम्ही करताना ते अलिप्तपणे करा. कुठल्याही पॉलिटिक्समध्ये तुम्ही जाऊ नका. असं तुम्हाला स्वतःला जास्त जाळून घेऊ नका त्याच्यामध्ये, एक एक्झर्शन होऊ देऊ नका असं. पण तुमच्या ह्या अग्नीचा एक सगळ्यांना, जसं शेकोटीच्या बाजूला बसलेल्या सगळ्या लोकांना त्याचा एक थंडीपासून संरक्षण मिळतं, एक तशा प्रकारे तुमचा सगळ्यांना उपयोग होऊ द्या, पण स्वतःला जाळून घेऊ नका, असं काहीसा मेसेज आहे. सो हा एक ओव्हरऑल इथे मेसेज मला दिसतो आहे. सो तुम्हाला एक कसं वाटलं रीडिंग ते सांगा, आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया आपण. तुमचं कार्ड हे येलो आहे आणि त्याचा मेसेज जो आहे तो आहे प्युरिफाय युअर बॉडी, असा मेसेज आहे. आणि ह्याचा क्रिस्टल आहे गोल्डन क्वार्ट्स. ओके, ते तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया. आता इथे आपण कसं करणार आहोत, इथे हे ह्या डेकला मी 4 पाईलमध्ये विभाजित केलेलं आहे. सो काही इथे हाऊस आहेत, इथे ग्रह आहेत, प्लॅनेट्स आहेत, इथे एक राशींची चिन्ह आहेत, आणि इथे त्यांच्या अवस्था आहेत. सो आपण प्रत्येकामधून एक एक कार्ड ड्रॉ करायचे. सॉरी, याहून आपल्याला प्लॅनेटरी ऊर्जा काय आहे ना ती कळेल. तुमचे चक्रास काय सांगतात पाहू.
सो फर्स्ट कार्ड आहे, सेकंड हाऊस आहे धनस्थान. धनस्थानामध्ये सॅटर्न, मेषेचा शनी धनस्थानामध्ये, आणि त्याची अवस्था काय आहे, वेस्टाच आहे. ओके, फाईल नंबर 1ला पण हेच कार्ड रिपीट झालं आहे. ट्रस्ट अँड थ्राईव्ह, कम अलाइव्ह अँड थ्राईव्ह, स्टँड इन युअर लाईट अँड ग्लोरी विथ ग्रेस अँड मॅजेस्टी. मेक प्लान्स अँड फोकस, हॅव अ प्लान ऑर स्ट्रॅटेजी इन प्लेस बिफोर मुव्हिंग फॉरवर्ड. हे इम्पेशन्स, हे थ्रोट चक्रा विथ इम्पेशन्स हा मेसेज आहे, आणि फॉक्सची एनर्जी आहे. या पहिल्या 4 कार्ड्सचा विचार जर केला ना, तर कुठेतरी एक तुम्हाला जसा येलो कलरचा जो मेसेज आहे, प्युरिफाय युअर बॉडी. सो एक आपल्या फिजिक्सची काळजी घेणं हा असा काहीतरी एक मेसेज आहे. कारण हे का येलो कलर्स हा जो आहे ना, एक प्रकारे प्युरिफिकेशनचा कलर आहे, प्युरिफाय करणारा किंवा क्लिन्झिंग एनर्जी आहे ती, प्युरिफिकेशनची, क्लिन्झिंग. इनफॅक्ट डायबेटीस क्लिअर करायचा असेल तरीसुद्धा या रंगाचा उपयोग केला जातो. म्हणजे मग त्या रंगाचे पडदे लावणं किंवा सूर्यप्रकाशात जाणं, तिथे एखाद्या पिवळ्या ग्लासमध्ये पाणी भरून एक सूर्यप्रकाशात एक तासभर ठेवून मग ते एक इंटेन्शन क्रिएट करून की आपली बॉडी पूर्ण क्लीन्स होते आहे, एक डायबिटीस कमी होते असं म्हणून आपण ते प्यालं तर ती एक ट्रीटमेंट काही वेळा ह्या कलर्सची असते त्यावरती, त्या आजारावरती. सो ही क्लेन्झिंग जी आहे. सो इथे हा मेसेज आहे ना, हा प्युरिफाय युअर बॉडी हा जो मेसेज आहे, हा एक प्रकारे सांगतो की तुम्ही एक तुमच्या शरीराची काळजी घेणं, इंटेस्टाईन्स, आतड्यांची किंवा आपली पचनशक्ती वगैरे याची काळजी घेणं गरजेचं आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणा किंवा काय. सो आणि हा कलर एक प्रकारे ना आपल्या बौद्धिक शक्ती किंवा इंटेलेक्ट जे असतं आपलं, की एक इंटेलेक्ट किंवा एक मेंटल स्टिम्युलेशन्स म्हणता येईल, जे की त्यांना प्रभावित करणारा हा कलर आहे. सो आणि त्यामुळे एक पूर्ण बॉडीवरती एक त्याचे इफेक्ट्स होण्याचे चान्सेस आहे एक पॉझिटिव्हली. सो हा कलर एक तुम्ही व्यवहारात आणला तर एक बॉडी प्युरिफिकेशनसाठी तुम्हाला त्याची मदत होऊन जाईल, असा इथे एक ॲडवाईस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सेकंड हाऊस आहे. सेकंड हाऊस हे आपलं रिसोर्सेसचं असं, आपलं सेकंड हाऊस काय दाखवतं, आपली सांपत्तिक स्थिती, वडिलोपार्जित किंवा आपलं जे धन असतं किंवा आपली धन उपभोग घेण्याची जी पद्धत असते ते सेकंड हाऊस आहे. आपल्या पूर्ण कुटुंबाचा विचार, कौटुंबिक सौख्याचा विचार हा सेकंड हाऊसमधून केला जातो. तसंच आपण काय खातो, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, सो एक आपल्या फिजिकल ॲबिलिटी ही सुद्धा सेकंड हाऊसमधून जातो. सो पहिलं जर आपले रिसोर्सेस आहेत ना, हे सेकंड हाऊस आहेत. सो मग आपल्याला परमेश्वराने पहिला रिसोर्स काय दिला आहे, आपली बॉडी दिली आहे. सो इथे त्या दृष्टीने, ह्या दोन्ही कार्डचा त्या दृष्टीने पण विचार केला तर एक आपल्या शरीराची एक काळजी घेणं हे इथे कुठेतरी म्हटलेलं आहे. सो कम अलाइव्ह अँड थ्राईव्ह, स्टँड अप इन युअर लाईट अँड ग्लोरी विथ ग्रेस अँड मॅजेस्टी. म्हणजे त्या दृष्टीने काहीतरी प्लॅन्स करणं आपले एक बॉडी प्रॉपर करण्यासाठी. आणि मग इथे एरीज रास आहे, मेषेची आहे. सो मेष रास ही एक मेष रास आणि त्यामध्ये सॅटर्न हा आपल्या हाडांवरती आणि आपल्या दातांवरती त्याचं प्रभुत्व आहे सॅटर्नचं. आणि सेकंड हाऊस हे आपले दात दर्शवतात. दुसरं म्हणजे एरीज ही एक मार्शल प्लॅनेट आहे. सो एक सैनिक आहे.
सो सैनिकालासुद्धा काय करावं लागतं, कुठल्याही गोष्टीला फेस करण्यासाठी आधी पहिल्यांदा त्याला आपल्या फिजिकवरती भर द्यावा लागतो. एक फिजिक्स त्याला चांगलं करावं लागतं. सो इथे याचं कॉम्बिनेशनच चांगलं आहे. किंवा कुठलंही तुम्ही काही करत असाल, एक सेकंड हाऊस मग तुमचे पैशाबाबतचे व्यवहार आहेत, फायनान्सेसचे व्यवहार आहेत, तुमच्या कुटुंबाचा जे विचार करत असाल, तर आता हा सॅटर्नचा जो विचार केला आहे सेकंड हाऊसमध्ये, तर तुम्ही एक मेटाफॉरिकली जर आपण विचार केला, प्रतिकात्मक, की कुठल्याही एखाद्या बिल्डिंगचं हेल्थ काय आहे, किती वर्ष टिकेल, काय आहे याचा विचार आपण कसा करतो, बेस फाउंडेशन कसं आहे त्याच्यावरती आपण ठरवतो की ती बिल्डिंग किती वर्ष त्या चांगल्या कंडिशनमध्ये उभी राहू शकेल. आपल्या शरीराचा आपण कधी विचार करू की आपल्या शरीरातली हाडं मजबूत आहेत का, दात, कारण काय शेवटी स्केलेटॉनचा विचार केला तर त्यामध्ये हाडं आणि दातच शिल्लक असतात, बाकीचं काही शिल्लक राहत नाही त्यामध्ये. सो सॅटर्नचा त्याच्यावरती अंमल आहे. सो आपण त्या दृष्टीने त्यांना मजबूती येण्यासाठी काहीतरी करावं, इथे एक थोडासा तो एक अर्थ अभिप्रेत आहे. दुसरं म्हणजे आपलं आरोग्याचा जर विचार केला तर आपल्याला आपल्या फाउंडेशनचा विचार करणं, आपण जर प्रतिकात्मक रूपात आपण फक्त त्यातल्या स्कॅलेटॉनचा विचार केला, मग आपण एखादा प्रोजेक्ट असेल, तुमची फायनान्शियल कंडिशन, तुमचं कुटुंब कसं आहे याच्या दृष्टीने आपण त्याचा एक बेस फाउंडेशन स्कॅलेटॉन त्याचा पहिल्यांदा विचार केला तर आपल्याला त्यामध्ये एक काय करावं लागेल, कशाची गरज आहे, कुठून सुरुवात करायची आहे, कुठे मेहनत घेणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फायनान्सेस इन्क्रीज आहे, तुम्हाला तुमचं कुटुंब सुखी कुटुंब असावं असं वाटतं आहे, एक तुमचे जे रिसोर्सेस आहेत ते एक प्रॉपर असायला हवे, तिथे कुठे वेस्ट होता कामा नये, किंवा मग तुमचं एक म्हणता येईल की तुमचं एक फिजिक ते कशा प्रकारे, तिथे कुठे प्रॉब्लेम आहे, तिथे काय करावं लागेल, कुठल्या प्रकारचे औषधोपचार किंवा कुठल्या हॅबिट्स आपल्याला चेंज करावे लागतील. सो सॅटर्न हे डिसिप्लिनचा ग्रह आहे. सो इथे त्याचं म्हणणं हेच आहे की तुम्ही तुमच्या ह्या सेकंड हाऊस ज्या गोष्टी प्रेरित सांगतं ना, तिथे एक एरीज आहे. सो तुम्ही तिथे लढा देणं गरजेचं आहे. तिथे कुठे मिसअलाइनमेंट आहे तिथे तुम्ही लढा देणं गरजेचं आहे असं तिथे तुम्ही डिसिप्लिन आणणं गरजेचं आहे असं. आणि तिथे एक स्वतःला सेफगार्ड करणं, सेफ करणं, तुमचा जो अग्नी आहे, पोटातला अग्नी आहे तो सेफ करणं गरजेचं आहे. फॉक्सची एनर्जी तुम्हाला प्रोटेक्टिव्ह राहायला सांगते. फॉक्स ही जी एनर्जी आहे ना, ही एनर्जी असलेली माणसं ही स्वतःबद्दलही आणि आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांबद्दलही खूप प्रोटेक्टिव्ह असतात, खूप चांगले कंपॅनियन असतात ते. सो तुम्ही तुमच्याकडे जे काय आहे त्या सगळ्या तुमचे जे बिलॉंगिंग्स आहेत, मग तुमचे स्वतःचे जे असतील किंवा एक तुमची जवळची नाती, तुमचं कुटुंब, या सगळ्यांच्या बाबतीत तुम्ही प्रोटेक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. इम्पेशन्सचं काय सांगतं तुम्हाला की सगळ्याच गोष्टी इम्पेशन्स ही एनर्जी ही बरेचदा काय होतं, हेस्टी डिसिजन्स घेतो आपण. जेव्हा पेशन्स ठेवत नाही कुठल्या गोष्टीमध्ये तेव्हा बरेचदा चुकीचे निर्णय घेतले जातात. आणि सो बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण थोडंसं शांतपणे एक थोडं पेशन्स ठेवून जर आपण काही बाबतीत बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो किंवा काही. सो इथे ही एनर्जी सांगते इम्पेशन्सची की काही बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टींवरती मार्ग तुम्ही एक थोडं स्वतःवरती पेशन्स ठेवून एक व्यवस्थित प्लॅन करून कुठल्याही गोष्टी फोकस ठेवून मग तुम्हाला पुढे जाता येईल असं काहीचं आहे. पण इथे भर हा सेकंड हाऊसची आहे. सो सेकंड हाऊस म्हणजे तुमचे रिसोर्सेस, फायनान्शियल रिसोर्सेस, तुमचं कुटुंब आणि तुमचं फिजिकल तुमचं फिजिक, तुमचा आहार, या सगळ्याचा विचार सेकंड हाऊसमध्ये होतो. सो सेकंड हाऊसमध्ये तुम्हाला गरज आहे. आणि प्युरिफाय युअर बॉडी हा तुमचा कलर जो आहे हा इथे मेसेज आहे. सो इथे एक बराचसा एक तुमच्या हेल्थच्या दृष्टीने तुम्ही काहीतरी करावं असा मेसेज आहे या स्प्रेडमध्ये असं दिसतं आहे. सो पाईल नंबर 2 तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तसंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3 तुमच्या रीडिंगला स्टार्ट करूया. तुमचं काम कार्ड अझुरी आहे आणि त्याचा मेसेज जो आहे ना इथे तो इथे लिहिला आहे प्रोटेक्ट युअर सेल्फ. ओके, स्काय ब्ल्यू कलर आहे आणि तुमचं
लापिस लाजुली हा क्रिस्टल आहे. आता आपण काय करणार आहोत, आपण हा डेक 4 भागांमध्ये डिवाईड केलेला आहे. आपण त्या प्रत्येकातून एक एक कार्ड घेणार आहोत. म्हणजे कसं, एक हाऊसचं कार्ड आहे, एक प्लॅनेटचं कार्ड आहे, एक राशींचं कार्ड आहे आणि एक प्लॅनेटरी पोझिशन्स म्हणजे एक ग्रहांची अवस्था त्याचा एक पाईल आहे. सो या 4 पाईलमधून आपण एक एक कार्ड ड्रॉ करणार आहोत आणि इतर काही कार्ड्स ड्रॉ करू. स्पिरिट ॲनिमल कोणतं आहे त्या पाहूया तुम्हाला. तुमचे चक्रासची एनर्जी कशी आहे पाहू. आणि एंजल गायडन्स पाहूया. फिफ्थ हाऊस, पंचम स्थान, तिथे मार्स, मंगळ, पंचमातला मंगळ आहे आणि मेषेचा मंगळ आहे पंचमामध्ये. आणि हे काय आहे, स्क्वेअर, सेमी स्क्वेअर. आणि ही जी एनर्जी आहे ही प्लॅनेटरी अवस्था आहे, स्क्वेअर किंवा सेमी स्क्वेअर. Intend and create. Recognize that you have the power to change your life. Face your fear and align with the light. हा एक मेसेज आहे. दूसरा मेसेज आहे मिरर, who and what is triggering you. सर्विस, सोलर प्लेक्सस चक्र, सर्विस आणि गॅझलिंग ही एनर्जी आहे. सो आता पाहूया हा मेसेज काय आहे. आता हा अजुरी कलर आहे ना, हा स्काय ब्लू कलर. म्हणजे कसं, हे आकाश कसं एकदम मोकळं आहे, शांत आहे. म्हणजे हा कलर बघितला ना तर एक आपल्या मनाला खूप एक शांतता लाभते. एक स्काय ब्लू कलर आहे. सो हा कलर एक आपला ऑरा प्युरिफाय करतो. या कलरचाच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग केला. आता तुम्ही इंट्युएशनने हा कलर सिलेक्ट केला आहे तर इथे एक तुम्हाला तुमचा ऑरा क्लिअर करण्याची गरज आहे, असा एक त्याचा मेसेज असू शकतो. की थोडं कुठेतरी एक क्लिन्झिंग करणं एक आपलं. आणि दुसरं म्हणजे एक तुमचं जे कनेक्शन आहे डिव्हिनिटीशी, कारण इथे पंचम स्थान आहे. पंचम स्थान हे आपल्या कलेशी संबंधित आहे. कुठलीही कला जोपर्यंत आपण डिवाईनशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत नाही. म्हणजे बघा, गायन असेल, वादन असेल, पेंटिंग असेल, कुठल्याही कला असतील ज्या बौद्धिक एक आपण श्रम घेऊन किंवा बौद्धिक बुद्धीचा वापर करून आपण जी कला जोपासतो का. पंचमस्थान हे प्रेम आहे. इवन प्रेम करणं हे सुद्धा आपण मनापासून करतो किंवा कुठेतरी आपण आपले सेन्सेस त्याच्यामध्ये इन्वॉल्व असतात. सो या पंचमस्थानाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना, तिथे कुठेतरी एक आपल्याला डिव्हिनिटीशी कनेक्ट व्हावं लागतं. म्हणजे कुठल्याही ज्या कला आहेत
एखादी संगीत कला जरी असेल ना तरी मनुष्य त्या संगीतामध्ये भारावून जातो, मंत्रमुक्त होतो. पंचम स्थान हे उपासनेचं पण आहे. उपासना, मंत्रोच्चार हे जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपण कुठेतरी आपलं भान हरपतं, आपण त्यात मुग्ध होतो, आपले सगळे सेन्सेस त्याच्यामध्ये एक भारावून जातात किंवा आपण एक असं म्हणता येईल की तृप्त होतात. त्यामुळे कुठल्याही ही कला ही डिव्हिनिटीशी कनेक्ट झाल्याशिवाय होत नाही. डिव्हिनिटीशी कनेक्ट होणं म्हणजे काय, तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी कनेक्ट होणं. तुमच्या अंतर्मनातून येते प्रतिभा असेल, कवी असतील, लेखक असतील, त्यांच्या अंतर्मनातून ते सगळी प्रतिभा येत असते. सो इथे हा कलर ना तुम्हाला तुमच्या डिव्हिनिटीशी कनेक्ट करणार आहे. सो ह्या कलरचा तुम्ही वापर करा असा इथे आहे की तुम्हाला जर ह्या पंचमामध्ये मेषेचा मंगळ आहे, मुळात मेष राशी मंगळाचीच आहे. पंचमातला मेषेचा मंगळ ही खूप अग्रेसिव्ह एनर्जी आहे, खूप एखाद्या सैनिकाची एनर्जी आहे, एखाद्या गोष्टीसाठी वाहून घेणारं. सो पंचम स्थानामध्ये जर ही एनर्जी आहे, सो कलेच्या बाबतीत खूप प्रेम, साहित्य प्रेम एक असं म्हणता येईल, किंवा अगदी स्मरणशक्तीसुद्धा असेल तरीसुद्धा ती खूप छान असेल असं म्हणता येईल. किंवा बुद्धीच्या जोरावरती ज्या गोष्टी करतायत त्यामध्ये एक प्रकारची धडाडी असं म्हणता येईल ह्या कॉम्बिनेशनला. सो प्रेमामध्ये सुद्धा ती ह्या माणसांची एक अटॅचमेंट असू शकते, ह्या पॉवर म्हणजे एक तुमची असू शकते. प्रेम करताना सुद्धा तुम्ही अगदी मनापासून करत असाल किंवा त्यासाठी काहीही करायला तयार व्हाल असंही असू शकतं. सो इथे अजुरेची एनर्जी सांभाळून सांगते तुम्हाला डिव्हिनिटीशी कनेक्ट व्हा यासाठी, की जेणेकरून तुम्ही तुमचं सगळं एक 100% याला देऊ शकाल. आणि म्हणून इंटेंड अँड क्रिएट, recognize that you have the power to change your life, face the fear and align with the light. की तुम्ही स्वतःला एक कुठल्याही बाजूने एक बंद करू नका. कुठल्याही तुमचे जे स्किल्स आहेत, एक नॅचरल तुमच्या ज्या ॲबिलिटीज आहेत तिथे त्यांना कुठेही ट्रिगर होऊ देऊ नका. त्या सगळ्या बाहेर येऊ देत, त्यांना एक उजेडात येऊ देत, असा काहीसा अर्थ आहे. त्यासाठी तुम्ही या रंगाचा वापर करा की जेणेकरून तुम्ही त्या डिव्हिनिटीशी कनेक्ट व्हाल, एक तुम्ही स्वतःशी सेंटर्ड व्हाल, एक स्वतःमध्ये याल, तुम्ही स्वतःमध्ये एक फोकस व्हाल. असं की तुमचे जे व्ह्यूज आहेत ना असे ते स्कॅटर्ड असणार नाहीत. तुम्ही स्वतःमध्ये प्रेझेंट राहाल या कलरमुळे. जेव्हा तुम्ही डिव्हिनिटी म्हणजे काय, तुमचं अंतर्मन. जेव्हा तुम्ही अंतर्मनाकडे थोडंसं इंट्रोवर्ट व्हाल तेव्हा तुम्हाला तुमच्या किती ॲबिलिटीज आहेत, तुमच्यामध्ये किती स्किल्स आहेत हे तुम्हाला कळून येईल, त्या तुम्हाला बाहेर आणता येतील, असा काहीसा इथे अर्थ आहे. दुसरं म्हणजे सर्व्हिस आहे. पंचम स्थानाच्या अगदी समोरासमोर 11वं स्थान येतं. 11वं स्थान हे पब्लिकचं स्थान आहे, पब्लिक रिलेशन, तुमचं जे सोशल लाईफ आहे. सो पंचमामधली एनर्जी, पंचमामधले ग्रह हे 11व्या स्थानावरती प्रभाव टाकत असतात. सो मे बी तुमच्या कलेचा उपयोग जर तुम्ही समाजसेवेसाठी करत असाल, तुमच्या बुद्धीचा उपयोग तुम्ही समाजासाठी करत असाल, किंवा तुमच्या विद्येचा उपयोग तुम्ही समाजासाठी करत असाल, काहीही, सो तर त्यामध्ये एक म्हणून हे सर्व्हिसचं काळ आहे. सर्व्हिसची भावना एक इथे दिसते, एनर्जी दिसते मला. सो तुम्ही अजून काय काय करू शकता समाजासाठी, एक कोणत्या प्रकारे तुम्ही सर्व्हिस देऊ शकता, हा कुठेतरी विचार एक हे करणं, किंवा एक मनामध्ये कंपॅशन असणं, हे कार्ड दाखवते की तुम्हाला हे चक्र काय आहे की तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही ॲट्रॅक्ट करताय. आता 11वं स्थान जर पंचमाच्या समोर 11वं स्थान आहे, तर तुम्हाला ह्या कलेचा उपयोग कोणातरी सर्व्हिस देण्यासाठी करायचा असेल, जनतेच्या हितासाठी करायचा असेल, कारण ही इथे पब्लिक इन्व्हॉल्वमेंट आहे. सो कुठेतरी हे प्रश्न तुम्हाला विचारायला हवेत की मी एक या एखाद्या प्रेझेंट सिच्युएशनचा किंवा तुमच्या अंगी असलेल्या ॲबिलिटीजचा, क्वालिटीजचा जगाला कसा फायदा होऊ शकेल, किंवा काय एक सगळ्यांच्या आठवणीत राहण्यासारख्या अशा मेमरीज मी कशा प्रकारे मी क्रिएट करू,
अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारण्याची गरज आहे, असं इथे कुठेतरी एक मेसेज आहे. सो आणि दुसरं म्हणजे गॅझेल हे जे काय हा प्राणी आहे एक प्रकारे हा ना खूप ग्रेसफुल प्राणी आहे गॅझेले. आणि एक छान एक वावरणं त्याचं खूप पाहण्यासारखं असतं. पण ह्या प्राण्यांना खूप भीती असते की कोणतरी आपल्यावर अटॅक करेल, त्यामुळे तू म्हणजे असं निर्धास्तपणे वावरू शकत नाही. म्हणजे एखाद्या वेळी मागून कुठून अटॅक होईल का, सतत मागे बघत राहणं किंवा काय, अशा प्रकारचे त्याच्या एक हावभाव असतात त्याचे. सो ही एनर्जी जर तुम्हाला आलेली आहे तर इथे एक मेसेज आहे की कुठेतरी तुम्हाला स्वतःला सेंटर करण्याची गरज आहे. तो इथे पण आपण तो मेसेज बघितला, सेंटर करण्याची गरज आहे की इथे एका ठिकाणी स्थिर व्हा तुम्ही. एक तुमची हेल्थ पहा तुम्ही, एक कुठेतरी एक सेंटर ज्या गोष्टी तुम्हाला सराउंड करतायत त्यांच्याकडे एक व्यवस्थित पहा. म्हणजे कुठे काही प्रॉब्लेम्स आहेत का की जे तुमच्या लाईफला अफेक्ट करत आहेत आणि ते अवॉइड करा. दुसरं म्हणजे तुमचं जे स्पिरिट आहे, तुमचं जे सोल आहे, त्याच्या नरिशमेंटसाठी, एक त्याला शांत करण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते करा तुम्ही असं. सो त्याला बॅलन्स जेव्हा तुम्ही सगळं कराल ना, सो तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ग्रेसफुली होतील. एक म्हणजे एक ओरिजिनली रिॲक्ट कराल तुम्ही. म्हणजे जसे तुम्ही आहात तसे तुम्ही रिॲक्ट कराल, असं म्हणजे कुठल्याही भीतीशिवाय किंवा काही, असा इथे मेसेज आहे. सो आपण ओव्हरऑल हा बघितला की एक थोडं पंचमामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी बाहेर येण्यासाठी तुम्ही ह्या कलरचा एक स्वतःमध्ये वापर करा. दुसरं ही जी एनर्जी आहे ना, ह्याला कुठेतरी हे स्क्वेअर आणि सेमी स्क्वेअर, सो इथे ही टेन्शनची एनर्जी आहे. आता असं बघितलं मी तुम्हाला म्हटलं ना की मेषाचा मंगळ आहे, सो बलवान आहे, पण एक त्याची अवस्था आहे ना ही इथे स्क्वेअर आणि सेमी स्क्वेअर हे दाखवते. सो ह्या कार्डमुळे थोडंसं ह्या टेन्शन आहे. कदाचित ही जितक्या अग्रेसिव्हली तुम्ही पुढे यायला हवं, ॲक्ट व्हायला हवं, एक्सप्रेस करायला हवं, तसं होत नाही आहे. तर या कार्डमध्ये स्क्वेअर, सेमी स्क्वेअर आणि पिंक्वेस्ट अशी 3 अवस्था आहेत ग्रहांच्या. म्हणजे जेव्हा ग्रह एकमेकांपासून साधारणतः 90 अंशावरती किंवा 45 अंशावरती किंवा 150 अंशावरती असतात, तेव्हा एक प्रकारमध्ये त्यांच्यामध्ये टेन्शन असतं. त्यांच्यामध्ये जे आकर्षण असतं त्याच्यामध्ये एक टेन्शन क्रिएट होतं. सो तो भले इथे हे ग्रहांची पोझिशन चांगली आहेत, मेषाचा मंगळ आहे, बलवान आहे, पण इथे हे टेन्शनसुद्धा आहे. म्हणजे त्याच्या ज्या ओरिजिनल ॲबिलिटीज आहेत ना त्यांच्या, किंवा त्यांची जी फळं आहेत ती पूर्ण मिळून जात नाही आहे, तिथे एक टेन्शन आहे. सो इथे एक ॲडवाईस असा आहे की या बाबतीत काम करण्याची गरज आहे. तुम्हाला पंचम स्थानाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, तुमची क्रिएटिव्हिटी आहे, पंचम स्थान काय, तुमची विद्या, तुमच्या मुलासंबंधी किंवा मुलांसंबंधी संततीचं स्थान आहे. दुसरं एक तुमच्या कलेबद्दलची तुमची आवड असेल, साहित्यप्रेमाची आवड असेल, तुमचं शिक्षण किंवा जे बौद्धिकदृष्ट्या तुम्ही जे काही करता, कला जोपासता आहेत किंवा प्रेम प्रणय तुमच्या आयुष्यामधलं, या सगळ्या तुमची उपासना, दैवी उपासना जर कोणी करत असेल तर त्या दृष्टीने एक एक्स्ट्रा स्ट्रगल करण्याची गरज आहे, असं कुठेतरी इथे की त्याच्यावरती एक वर्क करण्याची गरज आहे. आणि कारण त्यामध्ये तुम्हाला एक मुळापासून काहीतरी बेस लेवलपासून काहीतरी करण्याची गरज आहे. कारण त्यामध्ये का तिथे अशी कुठूनही बाहेरून मदत येऊन किंवा काही तसा उपयोग नाही आहे. किंवा असं म्हणता येईल कसं बघा, जसं एखादं फुलपाखरू आहे ना, त्या कोकूनमधून बाहेर येतं, ते त्याला स्वतःला स्ट्रगल करून बाहेर आलं तरच ते उडू शकतं. जर तुम्ही एखाद्या अंड्यातून जर एखादा पक्षी बाहेर आले आणि त्याला स्वतःहून जर तुम्ही काढून काढलं बाहेर, तर तो त्याचे पंख फडफडवू शकणार नाही. तशा प्रकारची सांगायचं आहे मला की तुम्हाला, कारण ही कला आहे ती अंतर्मनातून यायला हवी. किंवा एक 5th हाऊस रिलेशनचे प्रेम असेल किंवा जे काही विद्या असेल, तर त्या गोष्टी ह्या उपजतच फुलायला हव्या, असं त्याचा अर्थ आहे. की त्याला कुठून बाहेरून मदत मिळून त्या गोष्टी होणार नाही आहेत.
तिथे तुम्हाला स्वतःला हा प्रयत्न करण्याची गरज आहे असं, आणि ती डेव्हलप किंवा करण्याची. सो तिथे तुमची जी हेल्थ आहे ना ती तुम्हाला सुधारण्याची गरज आहे असा इथे ओव्हरऑल दिसतं आहे. सो मे बी त्या दृष्टीने काही भीती असेल, कारण गॅझेल हा प्राणी काय दाखवतो, भीतीच दाखव ना, की त्याच्यामध्ये सगळं सौंदर्य आहे, अगदी कुणाचंही लक्ष जाईल इतका तो डौलदार प्राणी आहे, पण तो स्वतः एक थोडीशी स्वतःच्या संरक्षणासंबंधी किंवा सेफ्टी संबंधी इतका अलर्टनेस बाळगतो की तो एक फ्रीली वावरू शकत नाही जंगलामधून असं काहीचं, की त्याला प्रत्येक वेळी भीती वाटते की आपल्याला कुठून तरी अटॅक होईल. म्हणून मे बी कदाचित तुम्हाला त्या दृष्टीने एक्सप्रेस होताना, 5th हाऊस हे एक्सप्रेशन्स हाऊस आहे, एक्सप्रेस होतानाच तुम्हाला काही भीती असेल किंवा काय असेल तर रिकॉग्नाइज युअर पॉवर असं म्हटलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी कनेक्ट व्हा, डिस्ट्रॅक्टेड होऊ नका. अजुरे हे तुम्हाला डिव्हिनिटीशी कनेक्ट व्हायला जेव्हा सांगतं ना तेव्हा एक प्रकारे बाहेरच्या कोलाहलातून तुम्ही एक इंट्रोवर्ट व्हा असा त्याचा अर्थ होतो. त्या डिस्ट्रॅक्शन्समधून बाहेर आहे असा एक ओव्हरऑल मला इथे अर्थ दिसतो आहे. सो तुम्हाला हे रीडिंग कसं वाटलं नक्की कळवा, आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 4 तुमच्या रेटिंगला स्टार्ट करूया आपण. तुमचं कार्ड रोजचं आहे, हा रोज कलर आहे. अट्रॅक्ट अ रिलेशनशिप असा त्याचा मेसेज आहे, आणि तुमचा क्रिस्टल आहे कार्नेलियन. सो हा डेक मी 4 भागांमध्ये 4 पाईल्समध्ये विभाजित केला आहे. हाऊस आहेत, प्लॅनेट्स आहेत, पुन्हा राशींची चिन्ह आहेत, आणि प्लॅनेट्सच्या अवस्था आहेत. सो सगळ्यातला एक एक कार्ड आपण ड्रॉ करायचं आहे. ॲनिमल स्पिरिट पाहूया. ट्राईन सेक्स्टाईल ही एक प्लॅनेटरी अवस्था आहे, ती आपण बघू नंतर काय ते. लिब्रा तुळ रास आहे, तुळ राशीमध्ये प्लुटो आणि 11th हाऊसमध्ये अशी एनर्जी आहे. हरुट चक्रा विथ रेन्युएबल आणि कॉस्मिक एग ही एनर्जी आहे. Downloads and understanding. Truth is been revealed. Deep insights are coming from heaven and astral realm. Break the chain. Ancestral patterns. Healing. Rewriting the future. सर्वप्रथम जर रोज या कार्डचा विचार केला तर इथे मेसेज आहे अट्रॅक्ट रिलेशनशिप. मुळात रोज हा जो कलर आहे ना हा रोमॅन्सचा आहे, डीप लव्ह अफेक्शन याचा कलर आहे. सो एखादी आपला हार्ट ओपन करायचं आहे एक, किंवा एक हेल्दी रिलेशनशिप आपल्या आयुष्यामध्ये यावी असं जर वाटत असेल तर ह्या कलरचा
एक आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापर करण्याची गरज आहे. कारण इथे सेवन्थ हाऊस कारण हे लिब्रा आहे. लिब्रा ही कालपुरुष कुंडलीमध्ये 7th हाऊस जे आहे, जे पार्टनर आपल्या जोडीदाराचं स्थान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 11th हाऊस जे आहे इथे हाऊसप्रमाणे 11th हाऊस जे आहे ते आपल्या फ्रेंडशिपचं आहे, पब्लिक रिलेशनशिपचं. सो आपले जे कनेक्शन्स आहेत, कॉन्टॅक्ट्स आहेत, आपली कम्युनिटी, सो ती पण एक प्रकारची रिलेशनशिप आहे. मग तो पार्टनर असो किंवा लिब्रा 7th हाऊस म्हणजे एक सगळ्या प्रकारची पार्टनरशिप. दुसरं इथे असं दिसतंय की प्लुटो ग्रह आहे. प्लुटो ग्रह हा वृश्चिकेचा ग्रह आहे, वृश्चिक रास रिप्रेझेंट करतो. वृश्चिक रास ही अष्टमामध्ये आहे, मृत्यूस्थानामध्ये. सो मृत्यूस्थान हे गूढ स्थान आहे, की ते पाताळ म्हणता येईल त्याला, की एखादी गोष्ट खोलवर गूढ असणे असं. सो तिथला हा ग्रह आहे. सो हे कसं माहिती आहे, आपण एखाद्या खाणीमध्ये खूप खोलवर खनिजे बाहेर काढली जातात किंवा मौल्यवान क्रिस्टल्स मिळवले जातात किंवा काय. सो एखादी गोष्ट खोलवर खणणे किंवा मुळापाशी जाणे त्याच्या आणि काहीतरी खूप उपयोगी गोष्ट, खूप मौल्यवान गोष्ट बाहेर आणणे हे दाखवतं. सो ही रिबर्थची आहे आणि इनफॅक्ट वृश्चिक ही राससुद्धा काय रिजनरेशनची रास आहे. सो प्लुटोसुद्धा एक रिबर्थचा ग्रह आहे, एक नाविन्य आणणार आहे. इथे रिन्युअलची एनर्जी आहे रूट चक्राची. सो काही गोष्टी आहेत ना मुळापासून, रूट चक्र हे फर्स्ट चक्र आहे सगळ्यात शेवटचं. सो काही गोष्टी या मुळापासून तुम्हाला त्यांच्यामध्ये एक नाविन्य आणायचं आहे. आणि इथे बेस आहे, म्हणजे इथे एक थीम आहे ही रिलेशनशिपची आहे, प्रेम आणि रिलेशनशिपची. दुसरं म्हणजे त्याला फेवरेबल ग्रह आहेत, कारण ट्राईन आणि सेक्स्टाईलची आहे इथे एनर्जी. सो ही काय आहे माहिती आहे का, ग्रहांचे जे लाभयोग असतात किंवा नवपंचम योग असतात ते खूप एक उत्तम योग असतात, की त्यामध्ये पापग्रहसुद्धा असली ना तरी ती चांगली फळं देतात. या प्रकारची जी अवस्था असते ग्रहांची, लाभयोगात जेव्हा असतात ग्रह किंवा नवपंचम एकमेकांपासून 9व्या आणि 5व्या स्थानावरती असं, किंवा लाभयोगात एक 60 डिग्री काहीतरी अंतर असेल तेव्हा. सो इथे सांगायचं काय की एक चांगला योग आहे की तुम्हाला जर तुमच्या रिलेशनशिपवरती जर काम करायचं असेल, काही गोष्टी मुळापासून जर एक चांगलं काहीतरी निर्मिती करायची असेल तर त्याला खूप एक फेवरेबल पिरियड आहे हा. काही गोष्टींना न्याय देणं गरजेचं, कारण लिब्रा ही रास काय बॅलन्स, तराजूचं चिन्ह आहे ना तुळ राशीला. सो तुळ राशी बॅलन्सिंगची रास आहे. सो मुळात ही ह्या राशीमध्ये एक सॅटर्न हे होतं, शुक्राची रास आहे पण सॅटर्न उच्चीचा होतो त्यामध्ये. सो इथे सुद्धा आहे डाउनलोड्स अँड अंडरस्टँडिंग, ट्रूथ इज बिन रिव्हील्ड, डीप इनसाइट्स आर कमिंग फ्रॉम हेवन अँड इन्स्टॉल रिल्म. म्हणजे एक काही बाबतीत एक नातेसंबंधामध्ये प्रेमसंबंधामध्ये काही गोष्टी ह्या क्लिअर होती, त्यांना क्लॅरिटी मिळेल. आणि दुसरं त्यासाठी तुम्ही काय करायचं, पूर्वीचे काही पॅटर्न्स आहेत ना की ज्याच्यामुळे एक तोचतोचपणा आला असेल किंवा एक थोडंसं डिसअपॉइंटमेंट मे बी ते तुम्ही फील करत असाल, तर त्याच्यावरती आता तुम्हाला काम करण्याची गरज आहे. तिथे हिलिंगची गरज आहे असं आहे. इनफॅक्ट कॉस्मिक एक हे सुद्धा काय आहे, ही एनर्जी कॉस्मिक एकची एनर्जी ही एक प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आहे. पूर्ण बदल करायचं, जसं साप कसं कात टाकून देतो आणि एक नवीन स्वरूप प्राप्त होतं त्याला, तशी ही एक ट्रान्सफॉर्मेशन. सो तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये जर काही ट्रान्सफॉर्मेशन आणायचं असेल तर हा पिरियड खूप चांगला आहे. म्हणजे त्याच्यासाठी हा फेवरेबल, सगळी ग्रहस्थिती ही फेवरेबल दिसते. सो अट्रॅक्ट रिलेशनशिप, आणि तुम्हाला एक नवीन प्रेम जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणायचं असेल तर पिंक रंगाचा तुम्ही वापर करा तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये. पिंक रंगाचे ड्रेसेस, टॉप्स वापरा, शर्ट्स वापरा, किंवा कॅप, हॅट, किंवा एखादं पेन तुम्ही ऑफिसमध्ये यूज करता तर पिंक कलरचं पेन यूज करा किंवा काय. सो अशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टी अट्रॅक्ट करा, तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रेम अट्रॅक्ट कराल असं इथे म्हणायचं आहे. आणि रिन्युअबल आहे ही कुठलीही गोष्ट आहे ना, मुळात रूट चक्र आहे जे काय आपलं बेस चक्र आहे. बेस चक्रामध्ये आपल्या बिलीफ सिस्टीम्स असतात.
आणि इनफॅक्ट ते पहिलं चक्र आहे. इनफॅक्ट सेकंड चक्र जे आहे ना त्याच्यावरती सुद्धा काम करायचं असेल तर पहिलं बेस चक्रापासून काम करावं लागतं. मुळात त्या बिलीफ सिस्टीमवरती तुमचे जे इमोशन्स असतात, प्रेम रिलेशनशिपशी आपले इमोशन्स अटॅच असतात. सो इथे एक सेकंड चक्रासुद्धा याची पण इन्व्हॉल्वमेंट आहे. सेकंड चक्रावरती सुद्धा तुम्हाला जर काम करायचं असेल, एक नात्यांमध्ये जर काही इमोशन्स हर्ट झाले असतील तुम्हाला, तर तुम्हाला बेस चक्रामध्येच काम करावं लागतं. तिथे जे तुमचे जे बिलीफ सिस्टीम्स आहेत, एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल ज्या कल्पना असतील त्या वर्षानुवर्ष किंवा काही एक मनामध्ये एक प्रतिमा असेल कुठे काही, तर त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्हाला हिलिंग करणं गरजेचं असतं. सो ही रिन्युअलची एनर्जी आहे इथे. सो हे एक प्रेडिक्शन आहे, ही एनर्जी आहे तुमच्या कार्ड्समधून दिसते. तुम्हाला जर माझं रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.